नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक 1 या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार कशा पद्धतीने करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण इथे घेणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांकाचा भागाकार करायला अडचण येत असते, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। ठीक आहे, आता यामध्ये आपण काय करणार आहे, एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने घेतलेले, टाईप नुसार घेतलेले, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। ठीक आहे, तर यामध्ये जो पहिला टाईप असणार आहे, यामध्ये काय केलं आपण, दशांश चिन्ह फक्त अंशामध्ये असेल, म्हणजे आता साधारणतः भागाकार आपण हा अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो आणि भागाकाराचं चिन्ह वापरून सुद्धा लिहू शकतो। तर हा जो भागाकार आहे आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात इथे लिहू घेतलेला आहे। ठीक आहे, आता यामध्ये बघा, इथे काय सांगितलं की दशांश चिन्ह फक्त अंशामध्ये असणार आहे। तर दोन एक्झाम्पल इथे आपण घेतलेले, तर दोन्ही एक्झाम्पल मध्ये दशांश चिन्ह हे फक्त आपल्याला अंशामध्येच आढळते आणि छेदामध्ये ज्या संख्या आहे ते पूर्ण संख्या आहे, बरोबर आहे। मग अशा वेळेस भागाकार कशा पद्धतीने करायचा, तर पहा इथे, आता इथे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा। ज्यावेळेस अशा पद्धतीचे एक्झाम्पल असेल, म्हणजे अंशामध्ये दशांश चिन्ह आलेलं असेल, म्हणजे दशांश अपूर्णांक अंशामध्ये असेल आणि छेदात पूर्ण संख्या असेल, तर त्यावेळेस काही वेळापुरतं असं समजायचं की इथे पॉइंट नाही, मग कसं दिसणार आहे, 225/5 असं दिसेल। तर मग इथे सरळ सरळ हा भागाकार आपल्याला इथे करून घ्यायचा आहे, 225/5, बरोबर आहे। काही वेळापुरतं असं समजू की ते पॉइंट नाही, पॉइंट नसेल तर मग संख्या कशी दिसेल, 225/5। तर मग सरळ सरळ हा भागाकार आपण इथे करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर पाहिजे 5×20, नंतर हे दोन खाली येणार आहे, शून्य येतील, नंतर 5 येतील, इथे 25 आणि 5×5 25। अशा पद्धतीने हा भागाकार आपण इथे करूया। तर उत्तर किती मिळालंय मला, 45 उत्तर मिळालेलं आहे। तर हे जे उत्तर आहे, हे उत्तर इथे आपण इथे लिहून घेणार आहोत। आता यानंतर काय करायचे, पहिली स्टेप काय सांगितली तुम्हाला की त्या संख्येमध्ये पॉइंट नाही असं समजून चाला आणि भागाकार करा। पण जे काही उत्तर तुम्हाला मिळेल त्यामध्ये काय करायचे, आता या अंशातील संख्येत पॉइंट केव्हा आलेला, एक अंक सोडून त्याच पद्धतीने हे जे उत्तर मिळाले याच्यामध्ये सुद्धा एक अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा। इथे एक अंक सोडा तर पॉइंट इथे येणार आहे, म्हणजे उत्तर किती मिळते, 4.5, म्हणजे 22.5/5, म्हणजे हा जर भागाकार केला तर याचं उत्तर मिळेल 4.5। अशा पद्धतीने याला सोडवायचं। सेम दुसरं एक्झाम्पल पहा, 1.65/15। आता इथे असं समजू की पॉइंट नाही, मग पॉइंट नाही तर मग संख्या कशी दिसणार आहे, 165/15। मग इथे 165/15, 165 ला 15 ने भागूया। ठीक आहे, पाहिजे 15×1 = 15, 6 मधून 5 गेले 1, 1 मधून 1 गेला 0, 5 खाली 15। ठीक आहे, परत 15×1 = 15, हा भागाकार इथे पूर्ण झालाय। उत्तर किती आलंय, 11। ते 11 मी इथे लिहून घेणार, बरोबर आहे। परत बघा, अंशामध्ये संख्येत पॉइंट एक केव्हा आलेला, पॉइंट 2 अंक सोडून, मग हे जे उत्तर मिळते याच्यामध्ये 2 अंक सोडून पॉइंट द्या, 1 2 पॉइंट इथे येणार आणि ते 0 घ्यायचं, 0.11। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर अशा टाईपचं एक्झाम्पल आलेलं असेल तर सरळ सरळ काही वेळापुरतं असं समजायचं त्याच्यामध्ये पॉइंट नाही आणि सरळ सरळ भागाकार करून घ्यायचंय। जे उत्तर आलेलं असेल त्या उत्तरामध्ये काय करायचं, ते जेवढे अंक सोडून पॉइंट आहेत तेवढेच अंक सोडून पॉइंट तुम्हाला द्यायचा। ठीक आहे, आता एक महत्वाचा मुद्दा, आता हा जो भागाकार केलाय आपण यामध्ये सरळ सरळ बाकी शून्य आलेले, पण काही वेळेस काय होतं भागाकारामध्ये बाकी शून्य केव्हा येते, तिथे पॉइंट सुद्धा येतो। एखाद्या वेळेस तुम्हाला इथे पॉइंट येतो, पॉइंट यावा लागतो, नंतर इथे शून्य लिहावा लागतो, या पद्धतीचं उदाहरण असेल, मग हे जे उत्तर असतं याच्यामध्ये सुद्धा पॉइंट येतो। मग ज्यावेळेस याच्यामध्ये पॉइंट आलेला असेल तर मग त्या पॉइंटची ऍडजस्टमेंट कशी करायची
ते समोरच्या उदाहरणात मी तुम्हाला ते सांगतोय. आता यानंतरचं ते तिसरं एक्झाम्पल पाहूया आपण कसं करायचं ना. आता यामध्ये पॉईंट आलेला आहे, मग सरळ सरळ असं समजू ते पॉईंट नाही तर 37/5 अशी संख्या दिसेल, म्हणजे ते आपल्याला 37 ला बघायचं. 37 या संख्येला आपण 5 ने भागूया. ठीक आहे. तर काय ते 5×7=35. 7 मधून 5 गेले 2, 3 मधून 3 गेले 0. आता इथे स्टॉप होईल, पण तरी पण आपल्याला पुढे सोडवायचंय, बाकी आपल्याला शून्यच पाहिजे ते. मग आपण काय करतो, इथे पॉईंट घेतो आणि त्याच्या बदल्यात ते 0 घेतो. बरोबर आहे. मग बघा 5×20 होतात आणि इथे बाकी 0 राहते. आता जसं अगोदरचे उदाहरण बघितले, यामध्ये तुम्हाला पूर्ण संख्याच मिळालेल्या उत्तरामध्ये. मग आता इथे काय करणार, आता याचं उत्तर किती आहे, 7.4 आहे. याचं उत्तर किती आलेलं आहे, 7.4 आलेले. तर मग याचं करायचं काय. आता अगोदर कसं होतं, इथे पॉईंट नव्हता, मग सरळ आपण तेवढे अंक सोडून पॉईंट देत होतो. आता इथे काय करणार तुम्ही, आता इथे एक अंक सोडून पॉईंट आहे ना, मग हा जो पॉईंट आहे तिथे ऑलरेडीच पॉईंट आलेला आहे ना, बस त्याला फक्त एक अंक पुढे सरकायचं आहे. कारण इथे एक अंक सोडून पॉईंट आलेला आहे ना, हा पॉईंट इथून मिळाला आहे आपल्याला ओरिजिनल मधून. ठीक आहे. तर मग काय करणार, हा पॉईंट उचलायचा आणि पुढे ठेवायचा एक अंक सोडून. इथे जेवढे अंक सोडून पॉईंट असेल तो अंक तेवढेच अंक पुढे सरकायचा. म्हणजे हा जो पॉईंट असणार आहे हा पुढे यायला पाहिजे ना, इथे येणार. तर इथे आला तर हे काय 0.74. उत्तर काय बनेल, 0.74 बनेल. ठीक आहे. त्याच पद्धतीचे अजून एक एक्झाम्पल करूया सेम. अगदी ते पॉईंट नसेल तर 522/40 संख्या मिळेल आपल्याला. तर या संख्येला आपण 4 ने भागूया. 522. तर पाहिजे 4×1=4. 5 मधून 4 गेले 1, आता हा 2 खाली येणार. तर इथे बघा 4×3=12. 0 0 बरोबर आहे. यानंतर हे 2 खाली येतील. 2 लहान असल्यामुळे 0 ने भाग द्यावा लागेल. 4 0 2, 4 0 0. हे 2 परत खाली येतील. बरोबर आहे. मग इथे आता सर्वांना भाग देऊन संपलंय. मग अशा वेळेस आपण काय करतो, बाकी जर राहत असेल तिथे पॉईंट देतो आणि त्याच्या बदल्यात तिथे 0 घ्यावा लागतो. तर इथे बघा 4×5=20 होतो आणि शेवटी बाकी आपल्याला कशी मिळते, 0 0. आता हे जे उत्तर मिळालंय किती मिळाले आपल्याला, 130.5. आता काय करणार, इथे बघा 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे. इथे ऑलरेडी पॉईंट आलाय. आता तर 2 अंक पुढे अजून हा पॉईंट आपल्याला सरकवायचा आहे. तर बघा इथे 1 2 हा पॉईंट पुढे येणार. मग आता याचं उत्तर काय बनेल, 1.305 हे त्याचं उत्तर बनेल. तर अशा पद्धतीने जर हा भागाकार केल्यानंतर जर पॉईंट मिळत असेल तर तोच पॉईंट इथे जेवढे अंक सोडून आलेला असेल तेवढेच अंक तुम्हाला पुढे सरकवायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला टाईप आपल्याला इथे सोडवायचा. आता यानंतर दुसरा टाईप पाहूया. तर पहा यामध्ये काय, तर दशांश चिन्ह फक्त छेदामध्ये असेल. दशांश चिन्ह फक्त छेदामध्ये असणार आहे. तर पहा इथे हे 2 एक्झाम्पल घेतलेले, तर दोन्ही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दशांश चिन्ह हे छेदामध्येच दिसत असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचंय, इथे थोडी वेगळी पद्धत आहे. आता इथे काय करणार पाहिजे, इथे अगोदर छेद बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर छेदामध्ये एक काम करायचं बघा, छेदामध्ये बघायचं की पॉईंट किती अंक सोडून आलेला आहे. अगोदर ही जी अंशातील संख्या आहे ती लिहून घ्यायची. ते 45 लिहून घेतले मी, आणि ते छेदामधील संख्येमध्ये पॉईंट किती अंक सोडून आलेला आहे ते पाहायचे. एका अंकानंतर पॉईंट आलेला आहे. मग जेवढे अंक सोडून पॉईंट आलेला असेल तेवढेच अंक इथे 0 लिहायचे आपल्याला. आता इथे एक अंक सोडून पॉईंट आहे म्हणजे इथे 1 0 द्यायचं तुम्हाला. जर 2 अंक सोडून आले असेल तर 2 0 द्या. 3 अंक सोडून आले असेल तर 3 0 द्यायचे. ठीक आहे. या पद्धतीने. आणि ही जी संख्या आहे या संख्येमधला पॉईंट काढून घ्यायचा आहे. पॉईंट जर काढला तर काय दिसेल, इथे 15 दिसतील. ठीक आहे. आता सरळ सरळ हा भागाकार करायचा आणि हा भागाकार म्हणजेच याचं ते उत्तर असणार आहे. इथे काही पॉईंटची नंतर ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही. ठीक आहे. तर याचा भागाकार आपल्याला सहज करता येतो.
एक दोन भागाकडे ते करून दाखवतो तुम्हाला, बाकी सर्व कमी शक्य होणार नाही. ठीक आहे. हे 450 आणि हे 15, तर पाय ते 15 तरी 45 होतात. 5 वजा 5 शून्य, 4 वजा 4 शून्य, आणि इथं शून्य खाली येणार. 15 शून्य शून्य, शेवटी काय होणार आहे, बाकी शून्यच मिळेल आणि उत्तर किती मिळते आपल्याला 30. तर अशा पद्धतीने याला सोडवायचं. एकदम सिंपल ट्रिक येते, जास्त काही डोकं लावण्याची गरज नाही. दुसरं एक्झाम्पल पहा. काय करायचं, सुरुवातीला तुमचा जो काही अंश आहे तो जसाचा तसा लिहून घेतला. यानंतर छेदामध्ये जी संख्या आहे त्या संख्येमध्ये किती अंक सोडून पॉइंट आलेले आहेत ते पहा. 1 2 2 अंक सोडून पॉइंट आलेला आहे, म्हणजे इथे 2 शून्य तुम्हाला द्यायची. दिली 2 शून्य, आणि आता छेदामधील संख्येतील पॉइंट काढून घेतल्यानंतर जी संख्या दिसेल ती दिली आहे 0.04 मधला पॉइंट जर काढला तर 004 दिसेल. 004 म्हणजेच किती, 4. इथे काय लिहिणार आपण, सरळ सरळ 4 लिहायचे आणि या संख्येला 4 ने भागायचं. जे काही उत्तर मिळेल ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर पाहिजे 4 8300, 4 दुनी 8, शून्य, नंतर कोण येणार आहे 3, 4 शून्य शून्य, नंतर 3 खाली येतील. आता हा शून्य येईल 30, 4 7 28, 30 मधून 28 गेले 2 राहतील, आणि नंतर हा शून्य खाली येणार, हे 20 होतील, आणि 4 पंच 20. अशा पद्धतीने हा भागाकार पूर्ण होईल. उत्तर किती मिळते, 2075. 2075. तर हे जे उत्तर आहे ते हा जो भागाकार आहे आपला 83/0.04 त्याचं हे उत्तर असणार आहे. त्याच्यामध्ये पॉइंटची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने सरळ सरळ हा याला सोडवायचं. याचं जे उत्तर असेल तेच हे याचं सुद्धा उत्तर असणार आहे. अजून 2 एक्झाम्पल पाहूया यावरती. यानंतर तिसरे एक्झाम्पल पाहूया. सेम तोच फॉर्मॅट आहे, काहीच बदल नाहीये. अंशातील संख्या अगोदर लिहून घ्या 963, आणि छेदामधील संख्येमध्ये पॉइंट किती अंक सोडून आलेले आहेत ते बघा. 1 2 2 अंक सोडून पॉइंट आलेला आहे, म्हणून 2 शून्य द्यायचे अंशातील संख्येवरती, आणि छेदामध्ये जी संख्या आहे त्याच्यानंतर पॉइंट काढून घ्या. पॉइंट काढल्यानंतर काय मिळणार आहे ते 9, इथे 9 लिहिणार आहोत. ठीक आहे. सरळ सरळ हा भागाकार करा. हा भागाकार म्हणजे याचं ते उत्तर असणार आहे. शहाण्णव 300. काय ते 9 1 9, शून्य नंतर 6, इथे 9 ने 6 ला भाग जात नाही, शून्याचा भाग द्यावा लागेल. 9 0 0, 6, नंतर हे 3 खाली येणार. 9 7 63, 0 0, नंतर हा शून्य खाली येणार. या शून्याला भागावा लागेल शून्याने. 9 0 0, परत इथे खाली शून्य मिळेल. नंतर हा शून्य खाली येणार, याला पण भागावं लागेल. 9 0 0. तर अशा पद्धतीने बाकी आपल्याला 0 0 मिळेल, आणि उत्तर काय मिळते 10,700. हे उत्तर याच म्हणजेच याच 963 चे 0.09. एक शेवटचं एक्झाम्पल. अंशातील संख्या अगोदर लिहून घ्यायची 7. इथे बघा छेदातील संख्येमध्ये 3 अंक सोडून पॉइंट आहे 1 2 3, म्हणून याच्यावरती 3 शून्य लिहिणार आपण. आणि ते जर पॉइंट काढला तर संख्या कुठली बनणार आहे 5. इथे छेदामध्ये किती घ्यायचे मग 5. सरळ सरळ 7000 ला 5 ने भागायचंय. तर पाहिजे तुम्ही डायरेक्ट संक्षिप्त रूप जरी दिले तरी चालेल. ठीक आहे. तरी पण आपण इथे भागाकार करूया. 5 आणि 7000. पाहिजे 5 1 5, इथे 2 राहतील, शून्य खाली, नंतर 5 चौक 20, 0 0, नंतर हे शून्य खाली येणार आहे. 5 0 0, इथे 0, नंतर हा शून्य येईल.
परत 5 0 0 आणि शेवटी आपल्याला 0 0 मिळेल बाकी आणि उत्तर काय मिळते ते 1400. तर अशा पद्धतीने हा जो दुसरा टाईप आहे त्याच्यामध्ये काय होतंय फक्त छेदामधील संख्येमध्ये पॉईंट असेल तर तुम्हाला काय करायचे अशा वेळेस अंशातील संख्या लिहून घ्यायची. छेदामध्ये जेवढे अंक सोडून पॉईंट आलेले असतील तेवढे अंक म्हणून तिथे वरती तेवढे शून्य तुम्हाला त्या अंशातील संख्येवरती द्यायचे आणि नंतर सरळ सरळ भागाकार करा. छेदामधील संख्येमधले पॉईंट काढून घ्या, ती संख्या लिहा जी बनत असेल ती आणि त्या संख्येने भागल्यानंतर जे उत्तर असणार आहे तेच उत्तर या संख्येचं सुद्धा असेल. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला इथे सोडवायचे. यानंतर तिसरा टाईप बघूया. आता यानंतरचा तिसरा जो प्रकार आहे यामध्ये काय असणार आहे अंश व छेदामध्ये दशांश चिन्ह असेल. म्हणजे अंशामध्ये सुद्धा दशांश चिन्ह असेल आणि छेदामध्ये सुद्धा. पहिल्या नियमामध्ये काय पाहिलं फक्त अंशामध्ये दशांश चिन्ह होतं, नंतरच्या मध्ये छेदामध्ये होतं. आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी दशांश चिन्ह असणार आहे. मग अशा वेळेस उदाहरण कसं सोडवायचं तर पाहायचे. तर ज्यावेळेस अंश आणि छेदात दोन्ही ठिकाणी दशांश चिन्ह आलेलं असेल तर सुरुवातीला टार्गेट कोणाला करायचं छेदालाच करायचं. काय करायचंय छेदाला, म्हणजे छेदामधील जो पॉइंट आहे तो अगोदर रिमूव्ह करायचा आहे आपल्याला. मग तो रिमूव्ह कसा होतो जी दुसरा जो टाईप पाहिला आपण त्याच्यामध्ये आपण जसं करतो तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचंय. फक्त तिथे आपण शून्य देत होतो. ठीक आहे, कारण अंशातील संख्येमध्ये पॉइंट नव्हता, पण या ठिकाणी अंशातील संख्येत सुद्धा पॉइंट आहे. ठीक आहे, हा पॉइंटची ऍडजस्टमेंट आपल्याला इथे करावी लागणार आहे. तर पाहिजे आता यामध्ये बघा इथे छेदामध्ये एक अंक सोडून पॉइंट आहे. तर तुम्हाला काय करायचं फक्त अंशामध्ये जी संख्या आहे त्या संख्येमध्ये जो पॉइंट आहे तो पॉइंट फक्त एक अंक मागे सरकवायचा. काय करायचं एक अंक मागे सरकायचा आहे. इथे बघा एक अंक सोडून पॉइंट आलेला आहे म्हणून हा जो पॉइंट आहे एक अंक मागे घ्यायचा आणि छेदातील संख्येतील पॉइंट काढून टाकायचं. ठीक आहे, तर पाहिजे 9.63 आणि छेदामध्ये काय असेल 3. अतिशय सोपी पद्धत आहे. काय केलंय मी इथे फक्त इथला पॉइंट सरळ सरळ काढून घ्यायचा म्हणजे काय संख्या दिसेल 3 दिसेल आणि ते एक अंक सोडून पॉइंट आहे तर हा जो पॉइंट आहे अंशातील हा एक अंक मागे जाऊ द्यायचा. ठीक आहे, तर पाहिजे तो पुढे येणार आहे इथे 9.63. आता हे जे उदाहरण आहे हे कशामध्ये कन्वर्ट झालंय आपला जो पहिला टाईप होता त्याच्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये अंशाची संख्या पॉइंट होता आणि छेदातील नव्हता. तर बस आता जसं तुम्ही पहिला टाईप सोडवलाय त्याच पद्धतीने याला इथे सोडवायचंय. सरळ सरळ इथे भागाकार करून घ्यायचा. असं समजा ते पॉइंट नाही म्हणजे इथे 963 या संख्येला 3 ने भागायचं. 3 3 9 इथे 0 नंतर कोण येणार आहे 6. 3 2 6 0 0 नंतर कोण येणार आहे 3 3 1 3 शेवटी बाकी काय मिळतं आपल्याला 0 0. उत्तर आले 321. आता इथे काय करणार आहे इथे 2 अंक सोडून आता याचा विचार नाही करायचा. इथे पाहायचं इथे 2 अंक सोडून पॉइंट आहे इथे 2 अंक सोडून पॉइंट आहे 1 2. याचं उत्तर किती मिळतं 3.21. हे याचे उत्तर आहे आणि याचं सुद्धा उत्तर तेच आहे 3.21. अशा पद्धतीने याला सोडवायचे. म्हणजे सरळ सरळ याला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं तो पहिला टाईप आहे तिथे हे कन्वर्ट होत आहे. यानंतरच पहा आता इथे 2 अंक सोडून पॉइंट आहे मग आपल्याला हा जो पॉइंट आहे इथे 2 अंक मागे न्यायचा आहे पण इथे एकच अंक दिसतोय आपल्याला. इथे काय एकच अंक आहे तर मग इथे काय करणार आहे आपण हे 7 आणि हे 5 इथे पॉइंट येणार आहे. इथे एक अंक झाला नंतर हा दुसरा अंक कमी पडले की 0 घ्यायचा आहे. नंतर इथे पॉइंट येणार आहे पण इथला पॉइंट हे कामीच नाहीये. मग या पॉइंट नंतर किती 0 लिहिले तरी त्यांनी काही फरक पडत नाही म्हणून हा पॉइंट इथे लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे,
सरळ सरळ आपण जरा या पद्धतीने इथे लिहिलं. बघा इथे पॉईंट होता 2 अंक सोडून हा पॉईंट इथे 2 अंक जर मागे गेला म्हणल्यावर इथून 1 अंक आणि हा 2 अंक. इथे पॉईंट देण्याची काही म्हणजे गरज नाही. आणि इथे काय असणार आहे छेदामध्ये फक्त 5 कारण या संख्येचे तुम्हाला पॉईंट काढून घ्यायचा आहे. आणि सरळ सरळ आता इथे अंशात सुद्धा पॉईंट आलेला नाहीये. हा सरळ सरळ भागाकार आलेला आहे आपल्याला. नेहमीप्रमाणे जसं करतो तसं. काही वेळेस तुम्हाला इथे पॉईंट मिळेल अंशामध्ये, काही वेळेस मिळणार सुद्धा नाही. सरळ सरळ याला भागायचे 750 ला 5 ने. 5 1 5 इथे 2 राहतील. 5 खाली येतील. परत 5 5 25 हे 0 0 आणि हा 0 खाली येणार. 5 0 0. शेवटी बाकी किती मिळते 0. तर उत्तर किती मिळाले 150. आता हे जे उत्तर आहे 150 ते पॉईंटचे ऍडजस्टमेंट करण्याची आता गरजच नाहीये. ठीक आहे. तर याचे उत्तर 150 आणि याचे सुद्धा 150. दोघांचे उत्तर सारखं असेल. तर अशा पद्धतीने उदाहरणे ते आपल्याला सोडवायची. तर यानंतर तिसरे एक्झाम्पल पहा. अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी पॉईंट आलेले आहे 14.4 छेद 1.2. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अगोदरची जी 2 एक्झाम्पल पाहिली त्यामध्ये अंश आणि छेदामध्ये सारखे अंक सोडून पॉईंट आलेले नव्हते. म्हणजे बघा इथे काय झाले, म्हणजे जसं की अंशामध्ये 2 अंक सोडून आले असेल तर छेदामध्ये 1 किंवा 3 अंक अशा पद्धतीने. पण या ठिकाणी बघा अंशातील 1 अंक सोडून पॉईंट आहे आणि छेदात सुद्धा 1 अंक सोडून. म्हणजे दोन्ही ठिकाणी जर सारखेच अंक सोडून पॉईंट आलेला असेल तर अशा वेळेस सरळ सरळ त्या संख्येमध्ये पॉईंट काढून टाका. ज्या संख्या मिळतील त्या संख्या लिहून घ्या. इथला पॉईंट काढला तर इथे 44 मिळेल आणि इथला पॉईंट काढला तर इथे 12 मिळेल. सरळ सरळ हाच भागाकार इथे आपल्याला करायचा आहे. 144 ला जर 12 ने भागलं त्याचं उत्तर आपल्याला 12 मिळते. तर मी भागाकार करणार नाही, तुम्ही करून बघा वाटलंच तर. 144 ला जर 12 ने भागलं तर उत्तर किती मिळतं 12. इथे कुठल्याही प्रकारच्या पॉईंटची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही. पण केव्हा जर छेदामध्ये आणि अंशामध्ये दोन्ही ठिकाणी सारखेच अंक सोडून पॉईंट आलेले असेल, म्हणजे 1 अंक सोडून असेल दोन्ही ठिकाणी पण, किंवा दोन्ही ठिकाणी 2 अंक सोडून पॉईंट आलेले असेल, किंवा दोन्ही ठिकाणी 3 अंक सोडून, या पद्धतीने. ठीक आहे. ते शेवटचं एक्झाम्पल. यामध्ये बघा अंशामध्ये 1 2 3 4 4 अंक सोडून पॉईंट आहे आणि छेदामध्ये सुद्धा 1 2 3 4 4 अंक सोडून पॉईंट आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखेच अंक सोडून पॉईंट आलेले आहे. इथे सुद्धा 4 अंक सोडून आणि इथे सुद्धा 4 अंक सोडून. तर अशा वेळेस सरळ सरळ त्या संख्येमध्ये पॉईंट काढून टाकायचा. ज्या संख्या मिळतील त्या लिहायच्या आहेत. इथला जर पॉईंट काढला तिथे 63 मिळेल आणि इथला पॉईंट काढला तिथे 7. तर बघा इथे 63 ला जर 7 ने जोडलं तर 7 9 63 होतात बघा. तर आपल्याला 9 मिळेल. इथे सुद्धा कुठल्याही प्रकारची पॉईंटची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही. अतिशय सोप्या पद्धतीने हे सोडवता येतात. आता एक शेवटचा टाईप इथे आपण पाहणार आहोत. आता एक शेवटचा टाईप अतिशय सोपा, भागाकार करण्याची गरज नाही, फक्त पॉईंटची थोडीफार ऍडजस्टमेंट. तर पाहिजे छेदामध्ये 1 वर काही शून्य असेल, म्हणजे अंशामध्ये कुठली संख्या असू द्या त्याच्यामध्ये पॉईंट असेल किंवा नसेल सुद्धा, तरी पण जर छेदामध्ये 1 असेल आणि 1 वरती काही शून्य असेल, 1 2 3 4 5 किती, ठीक आहे, तर त्याचा भागाकार कसा करायचा. भागाकार करण्याची गरज नाही, नुसती थोडीफार ऍडजस्टमेंट पाहिजे. 48 भागीला 100 आहे, तर अंशातील संख्या ती लिहून घ्यायची 48. इथे बघा 1 वर किती शून्य, 2 शून्य, तर 2 अंक सोडून त्याच्यावर पॉईंट द्यायचे. 1 2 इथे पॉईंट येणार 0.48 झालं याचं. अतिशय सोपं. हे बघा इथे 345 345 इथे लिहून घेऊ अंशातील संख्या. छेदातील संख्येमध्ये 1 वर किती शून्य, 3 शून्य, इथे 3 अंक सोडून पॉईंट द्या. 1 2 3 इथे पॉईंट झालं याचं उत्तर 0.345. अतिशय सोपं. याचं बघा ही अंशातील संख्या इथे लिहून घेतो 473. छेदामध्ये 10 आहे, 1 वर किती शून्य, 1च आहे, म्हणून इथे 1 अंक सोडून पॉईंट 47.3 झालं याचं उत्तर. अतिशय सोपं आहे. 1 वर जेवढे शून्य असतील तेवढेच अंक सोडून अंशातील संख्येमध्ये पॉईंट द्या, झालं त्याचं उत्तर. अतिशय सोपं. इथे बघा 274
274 ही संख्या लिहून घेतली. 2 अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल कारण 1 वर 2 शून्य इथे पॉईंट येणार. 2.74 संपलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जर मग पॉईंट आला तर काय करायचं, तर पाहिजे इथे 1 वर 2 शून्य. आता पॉईंट जर आलेला असेल तर तोच पॉईंट अजून 2 अंक तेवढेच अंक पुढे सरकवायचा. इथे 2 अंक 2 शून्य ना, तर मग 2 अंक सोडून याला पुढे सरका. म्हणजे बघा इथे 307 हीच ती संख्या इथे पॉईंट आहे. मग इथे येणार अंक कम पडतात. मग ज्यावेळेस अंक कम पडतात त्यावेळेस शून्य घ्या ना, बरोबर आहे. इथे येणार नंतर इथे 2 अंक सोडून बघा त्याचं उत्तर 0.0307. याचं बघा इथे हे काय 005 बरोबर आहे. इथे पॉईंट आहे. आता इथे अंक कम पडतात. इथे 2 अंक 2 शून्य 1 वरती म्हणजे 2 अंक अजून पुढे जावं लागेल. इथे पॉईंट आहे तिथे 1 शून्य हा आणि हा 1 झाले 2 अंक 1 2 म्हणजे इथे येणार पॉईंट. उत्तर काय म्हणजे 0.00005. अतिशय सोपी पद्धत आहे. तर एकंदरीत आपण सर्व टाईप बघितलेले. जर तुम्ही हे सर्वच्या सर्व टाईपची व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला दशांश अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर याचाच उपयोग करून तुम्ही कुठलाही एक्झाम्पल सहजरित्या सोडवू शकता. तर यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे आपला त्यामध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्वच क्रिया एकत्रितरित्या पाहणार आहोत. मग त्यामध्ये कंचे बाहुबेचा सुद्धा उपयोग होणार. तर हा पुढचा जो व्हिडिओ असेल तो दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचा हा शेवटचा व्हिडिओ असणार. ठीक आहे.